हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दुर्वांकर फॅशन डिझाईन्स. तर बघा, सुंदर अशी बोटनेकची ब्लाऊजची डिझाईन तुम्हाला मी आज दाखवणार आहे. खूप सुंदर आणि ट्रेंडिंग अशी आपली डिझाईन आहे. दिसायलाही खूप सुंदर दिसते, शिवायलाही खूप इझी आणि छान आहे. तर बघा, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. ब्लाऊजची उंची 15 आहे. छातीची घडी 10 सव्वा 10ची घेतलेली आहे, बघू शकताय तुम्ही. शोल्डर मुंडा 5 सव्वा 5 आहे. रुंदी आपल्याला फक्त 2 घ्यायची आहे. बघा, डायरेक्ट खालीपर्यंत पूर्ण उंचीला मी असा बॉक्स तयार करून घेणार आहे. इथं आपल्याला ओपन गळा किती ठेवायचे, 10.5 ठेवायचा आहे, म्हणून 10.5 वरती एक टिक मार्क करून घेतली. इथं 3.5 पावणे 4 इंचावरती एक टिक मार्क करून घेतली आणि एक बॉक्स तयार केला. आणि बघा, इथं वरती गळ्याला गोल आकार देऊन घेतलेला आहे. आता खालच्या साईडला बघा थोडासा असा आकार, परत थोडासा बाहेर, परत थोडासा असा गोल आकार करत बघा, परत निमुळता करत खालच्या साईडनं असं गोल आकार घेऊन स्ट्रेट घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही. हा असा मी आपल्या गळ्याला सुंदर आकार देऊन घेतलेलं आहे. बघा, थोडंसं डार्क करून घेते. अशा पद्धतीने मी आकार पोटनेकमध्ये देऊन घेतलेला आहे. जसा मी आकार दिलेला आहे अगदी तसाच व्यवस्थित कटिंग करून घेते. बघा, आकार थोडासा किचकट आहे. थोडं 3-4 वेळा प्रॅक्टिस केलं तर जमणार आहे, पण घातल्यानंतर खूप सुंदर ब्लाऊज बसतो. बघू शकताय तुम्ही. जसा आपण आकार दिला ना, अगदी त्या शेपमध्ये आपल्याला व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. बघा, खूप सुंदर असा आपला आकार तयार झालेला आहे. बघू शकताय तुम्ही. बघा, बोटनेकमध्ये इथं कट करून घेते. शिवल्यानंतर असा आपला आकार दिसणार आहे. बघा, आता ही मेन फॅब्रिक आहे. त्या मेन फॅब्रिकवरती सव्वाच्या बाजूवरती बरोबर असा भाग ठेवून घेतला आणि टाचणी लावून घेतली. आणि बघा, फक्त 1.5 इंचाचं मार्जिन पकडत आपल्याला व्यवस्थित जसा आकार आहे तसा टीप मारायची आहे. बघा, इथं कोपऱ्यात सुई खाली घातली, कपडा फिरवला, परत टीप मारायला चालू केली. जसा आकार आहे त्या आकारमध्येच आपल्याला कपडा फिरवायचा आहे. बघा, इथं कोपऱ्यात सुई खाली घातली, कपडा फिरवला आणि परत टीप मारायला सुरुवात केली. बघा, अशा पद्धतीने आपला एक पार्ट रेडी झालेला आहे. बघू शकताय तुम्ही. बघा, आता दुसरा पार्टसुद्धा असाच मी तयार करून घेणार आहे. बघा, तो सुद्धा पार्ट आपला तयार झालेला आहे. जसं आपलं अस्तर आहे ते अस्तरच्या लेवलला एकसारखं करून आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. दोन्ही भागसुद्धा असेच व्यवस्थित आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहेत. बघू शकताय तुम्ही. बघा, संपूर्ण गळ्याला छोटे छोटे असे कट्स देऊन घ्यायचे, म्हणजे काय तर अस्तर आतल्या बाजूला अगदी प्रॉपर असं उलटं होतं. जिथं आपला गोल आकार बरोबर कॉर्नरला येतो तिथं तो व्यवस्थित अस्तरात पलटी व्हावं म्हणून ह्यासाठी कट करणे खूप गरजेचं आहे. बघा, व्यवस्थित आत अस्तर पलटवून अगदी जे कोपरे आहेत ते व्यवस्थित आपल्याला सुईच्या टोकाने अगदी एकसारखं काढून घ्यायचे आहेत. बघू शकताय, खूप सुंदर असे आपले कोपरे बाहेर आलेले आहेत. बघा, आता अगदी हाताने व्यवस्थित अस्तर प्रेस करत आपल्याला त्याच्यावर दाबटीप मारून घ्यायची आहे. अगदी काठावरून जसा आहे तसा आपल्याला दाबटीप आली पाहिजे.
दापटीप मारल्यामुळे काय होतं, अस्तर आणि मेन फॅब्रिक व्यवस्थित अटॅच राहतं एकत्र. आणि ब्लाऊजचा नेक डिझाईन खूप सुंदर आणि अशी दिसायला खूप सुंदर दिसते. बघू शकताय तुम्ही किती शेप सुंदर असा आपला आलेला आहे. दुसरासुद्धा मी असाच पार्ट तयार करून घेतलेला आहे. आता हा काठ आहे ना, हा काठ आपल्याला लागणार आहे 5 उंचीचा आणि 7 इंच रुंदीचा असा काठ तुम्ही काढला तरीही चालेल, किंवा तुम्हाला हवे असेल तर तुम्ही दोन्हीमधला डिफरन्स किती आहे डिझाईनमधला तो डिफरन्स ओळखून कटिंग केलं तरीही चालणार आहे. माझा कपडा थोडासा कमी आहे म्हणून मी 6.5 रुंदी आणि 5 इंच उंची घेतलेली आहे. अशा पद्धतीने मी इथं काठ काढून घेणार आहे. बघा, कारण मला स्लीव्ज तयार करायचे आणि स्लीव्जला काठ आपला कमी पडायला नको आहे म्हणून मी इथं काठ तेवढाच काढून घेतलेला आहे. अस्तर आहे, हा काठ सव्वाचा ठेवला, उलटा ठेवला आणि एका बाजूने अशी बघा उलटा ठेवला, एका बाजूने अशी टीप मारून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही, जे एक्स्ट्राचं अस्तर आहे ते व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं. बघा, आता मेन फॅब्रिक व्यवस्थित असं पलटी करून आपल्याला ह्याच्यावरून दापटीप मारून घ्यायची आहे. बघा, आपला पॅच तयार झालेला आहे. आता ह्याच्यावरती एक भाग व्यवस्थित ठेवून सुया वगैरे लावून किंवा मार्किंग करून तुम्ही जोडून घेऊ शकता. बघा, अगोदर जे मेन अस्तर आहे, मेन फॅब्रिक आहे ना, ते व्यवस्थित अस्तरच्या लेवलला एकसारखं अगोदर कटिंग करून घ्यायचं. बघू शकताय तुम्ही. बघा, आता आपल्याला तळ्यात गळा किती ठेवायचा आहे, 10 ठेवायचा आहे आणि ह्याच्यावरती अशी मार्किंग करून असं आपल्याला व्यवस्थित काठ एक बाजू अशी जोडून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. इथं सुई वगैरे लावून घेतला तरीही चालेल. बघा, असा काठ मी व्यवस्थित अटॅच करून घेतलेला आहे. त्या बाजूला सुद्धा असाच काठ मी अटॅच करून जोडून घेणार आहे. बघू शकताय तुम्ही, आपलं जोडून तयार झालेलं आहे. त्या बाजूला ही अशी मी काठाला मॅचिंग लेस लावलेली आहे. ही लेस आता मी इकडच्या बाजूला तुम्हाला लावून दाखवते. तो काठाने लावून तयार केलेला आहे. बघू शकताय तुम्ही. बघा, थोडीशी खालच्या साईडला फोल्ड केली आणि जसं आपलं आहे तसा फक्त वळवत मी टीप मारून घेत आहे. फक्त लेस गळ्याच्या साईडने वळवायची आहे. बघा, इथं कोपरा आला, कोपऱ्यात थोडीशी लेस फोल्ड केली आणि परत टिक मारायला चालू केली. दोन्ही कोपऱ्यातसुद्धा आपल्याला तसंच करायचं आहे. कोपऱ्याच्या ठिकाणी आपल्याला थोडीशी लेस फोल्ड करायची आहे. बघा, इथं सुद्धा आपला कोपरा आलेला आहे. कोपऱ्यात सुई खाली घातली, कपडा फिरवला, परत कपडा बाहेर काढून लेस थोडीशी फोल्ड केली, आणखी परत टीप मारायला सुरुवात केली. अशा पद्धतीने लावायची, म्हणजे कोपऱ्यात जसा आहे तसा कोपरा लेस नंतर दिसतो. म्हणून अशा पद्धतीने कोपऱ्यांना लेस लावायची, म्हणजे अगदी व्यवस्थित दिसते. बघा, जे धागे दोरे आहेत ते अगदी व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे. बघू शकता, आपली नेकची डिझाईन खूप सुंदर अशी आपली नेकची डिझाईन तयार झालेली आहे. तर बघा, असं मी गुलाबाच्या सुंदर गळीचं लटकन तयार करून घेतलेलं आहे. बघू शकताय तुम्ही. इथं ना 5x5चा 6x6चा चौकोन कट करून घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्यानुसार घेऊ शकता. मी इथं बघा 4.25चा घेतलेला आहे. आता ह्याला त्रिकोणी अशी घडी करायची. परत बरोबर मध्यावरतीनं आपल्याला अशी नॉट ठेवून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. परत हा कोपरा आत फोल्ड करायचा, तो कोपरा परत आत फोल्ड करायचा
आणि बघा बरोबर मध्य सेंटरनं आपल्याला 2-3 टिपा मारून नॉट पॅक करून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने डबल टिपसुद्धा मी मारून घेतलेली आहे. एक्स्ट्राचा कपडा आहे तो व्यवस्थित असा कटिंग करून घ्यायचा. बघा सुई 4 पदरी धागा मी ओवून घेतलेला आहे आणि ह्यातून असे मोठे मोठे टाके 3-4 टाकून घ्यायचे आहेत. बघू शकताय तुम्ही आणि एकसारखं एकत्र अशा चुन्या पाडून आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे आणि आपल्याला असं हे पॅक करून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही बघा. आणि आता ही कडी आपल्याला अशी व्यवस्थित उलटी करून घ्यायची. बघू शकताय तुम्ही अगदी व्यवस्थित अशी आपल्याला प्रॉपर उलटी करून व्यवस्थित करून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही त्याला प्रॉपर आपला कळीचा शेप आला पाहिजे. बघा खूप सुंदर अशी आपली कळी तयार झालेली आहे. अगदी 1 ते 2 मिनटातच ही सुंदर अशी कळी तयार होते. बघा ही आपली दुसरी कळी तीसुद्धा अशीच तयार झालेली आहे. आता हे नॉट मी मधोमध कट करून दोन्ही साईडला अगदी व्यवस्थित असं अटॅच करून घेणार आहे. बघा जो पहिला कोपरा आहे तिथं आपलं नॉट अटॅच करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूला आणि अगदी सुंदर असा आपला गळा तयार झालेला आहे. अशाच डिझाईनसाठी